राजकारणाची मला अजिबातच आवड नव्हती. अतिशय सामान्य घरातून मी वाढलेलो आहे. अजूनही सामान्य घरच आहे माझं. या शिक्षणाने जे शाळेत शिकवलं जातं त्याने आयुष्यात काही घडणार नाही हे मला तेव्हाच कळलेलं. त्यामुळे त्याच्यात फारसा रस नव्हता मला. असंख्य सतत मारामाऱ्या, लफडी मित्रांसाठी आणि केवळ अमिताभ बच्चनसारखं मीच मारले वगैरे असं काही नाही. ज्यामुळे मार खाल्लाय, हातपाय तोडून घेतले. ट्रोलर्सना मी फाट्यावर मारतो ते काही म्हणजे मी खरं मारतो जाऊन, पण आता ते बंद केलं मी. ते जर मी खूप बोलतो किंवा मी खूप बोलू शकतो म्हणून मला बाजूला काढण्याचे प्रकार किंवा मला बाजूला काढण्याचे प्रयत्न जास्त झाले. देवा 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पाठ दे. जवळच्याच लोकांना, जवळच्याच मित्रांना खंजीर खुपसायला नीट वाट दे. नमस्कार, मी अभिजित पानसे. आज लोकमत फिल्मीने मला इथे इंटरव्ह्यूला बोलवलं. मला असं वाटलं की रानबाजार विषय असेल किंवा, पण त्यांचं टायटल अभिजित पानसे अनटोल्ड स्टोरी. आता मला बरंच डाऊन मेमरी लेन विचार करावा लागतोय की, कारण अभिजित पानसे म्हणजे सगळं ओपन कार्ड्समध्ये खेळलेला माणूस आहे. माझ्याविषयी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जवळपास माहिती आहे आणि ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या अजिबात सांगण्यासारख्या नाही आहेत. सो त्यांनी अगदी बालपणापासून मला बोलायला सांगितलंय. ठीक आहे, बघू कितपत अनटोल्ड काय काय सांगता येतं ते मी ट्राय करतो. माझ्या जवळच्या मित्रांना किंवा मी ठाण्यात माझा जन्म झाला तर त्या अतिशय जवळचे लोक आहेत, त्यांना बरंच माझं लहानपण माहिती आहे. पण त्यांनी एक प्रश्न काढला आहे की राजकारणाविषयी तुमची आवड लहानपणापासून होती का? त्यामुळे आत्ता ज्या चष्म्यातून मला ते बघतायत ते अगदीच चुकीचा चष्मा आहे. तो राजकारणाची मला अजिबातच आवड नव्हती. मी एक माझे आईवडील दोघेही शिक्षक. अतिशय सामान्य घरातून मी वाढलेलो आहे. अजूनही सामान्य घरच आहे माझं. आणि आईवडील इकॉनॉमिक्स शिकवायचे. आई आधी शाळेत शिकवायची, मग कॉलेजला, मग आणि वडील प्रोफेसर. मला एक मोठा भाऊ आहे. सगळ्यात जडणघडण आमची झाली ती म्हणजे लहानपणापासून ॲक्च्युली खेळामध्ये झाली. आम्ही लहानपणापासून म्हणजे फारच लहानपणापासून मी हनुमान व्यायामशाळा म्हणून ठाण्यात आहे, तिथे मैदानावरती खो खो आणि बास्केटबॉल खेळायचो. म्हणजे जवळजवळ वयाची 10-12 वर्ष आम्ही खेळलेलो आहे. आणि त्यावेळेला असं टी व्ही किंवा असे टी व्हीचे कार्यक्रम हा काही प्रकार फारसा होता, पण आम्ही कधी टी व्हीच्या समोर बसलो नाही आयुष्यात. आणि खो खो खेळत खेळत त्याच्यात खूप प्रावीण्य पण मिळवलं मी. कॅप्टनशिप केली. बास्केटबॉलमध्ये खेळलो खूप. रोज तुम्ही कॉम्पिटिशन तुमची रोज असते. तुम्ही याला हरवता किंवा तुम्ही जिंकता. आणि यश अपयशाची सवय इतक्या लहानपणापासून तुम्हाला होते की यश आलं तर तुम्ही हवेत जात नाही आणि अपयश आलं तर जमिनीत गाडून घेत नाही. आणि हे आयुष्यावर प्रचंड मोठा इम्पॅक्ट करतं किंवा माझ्या केलं असं पण म्हणू. माझे वडील आई वडील जसे शिक्षक होते तसं आमच्या घरात खूप सांस्कृतिक वातावरण होतं. अनेक मोठमोठे लेखक, कवी यांच्या मैफिली आमच्याकडे झाल्यात. मी खूप लहान होतो, पण नकळतपणे काय होईना कवितेचे संस्कार, साहित्याचे संस्कार माझ्यावर कानावरनं खूप झालेत. आणि मी त्याविषयी मला खूप भाग्यवान समजतो की त्यामुळे ती मला नकळतपणे आवड लागत गेली. अंदुकसं मला आठवतं, पण तरी अशोक बागवेंपर्यंत, अरुण म्हात्रेंपर्यंत, अशोक नायगावकर, म्हणजे त्यांना जेव्हा कळलं नायगावकरांना की माझं आडनाव पानसे, तेव्हा त्यांनी पटकन विचारलं की तू सोनोरी 36 सरई ठाणेमध्ये राहतोस का? तर मी एकदम उडालो. अरे बाबांकडे मी यायचो आणि आम्ही मैफिली केल्यात की ते माझ्या घराचा पत्ता येतो सोनोरी 36 सरई ठाणे. जवळजवळ 30 वर्षानंतर त्यांनी तो पत्ता आठवला. ते इतकं आमचं अगदी घर अगदी काही रोजचं नाही, पण मला तो संस्कार माझ्यावरचा खूप महत्त्वाचा वाटतो. पण त्या काळात सगळ्यात माझ्यावर
जर इम्पॅक्ट झाला असेल तर तो एका नावाचा, ते नाव म्हणजे अमिताभ बच्चन. म्हणजे माझ्यावर नाही, माझ्या अख्ख्या पिढीवर तो झाला होता. आणि अमिताभ बच्चन म्हणजे त्यावेळी लहानपणी अमिताभ बच्चन असं आम्ही म्हणत 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 त्याची फायटिंग बघत 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 लहानाचे मोठे होता 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 या क्षेत्राची कधी आवड निर्माण झाली आणि काय आठवत नाही. पण मी शिवसमर्थ विद्यालयात होतो तेव्हा आमचे एक मोहोड सर होते, ते एकांकिका बसवायचे, बालनाट्य बसवायचे. त्या मला त्या नाटकाचं नाव आठवतंय, केल्याने होत आहे रे हे नाटक होतं आणि त्यात छोटीशी भूमिका. खरा प्रवास माझा त्या दिवसापासून या क्षेत्राशी थोडासा निगडीत सुरू झाला. पुढे मी काही बालनाट्यात कामं केली, तर असं काही फार खरं केलं नाही आहे. नावावर काही फार माझ्या नाही आहे. एक रेगे आहे, ठाकरे आहे आणि आता रान बाजार आहे. त्याच्या इन बिटवीन मी एक उळागड्डी ओनिओ नावाची इंडो फ्रेंच फिल्मचं शूट केलेली आहे, ती व्हायची आहे. पुण्यातला अतिशय टॅलेंटेड लेखक आहे शिवराज वायचं, लेखक दिग्दर्शक आहे, त्याच्या एकांकिकेवर आधारित मी ती इंडो फ्रेंच फिल्म करायचा प्रयत्न केला. पण या सगळ्याची सुरुवात जर झाली असेल की डिरेक्शन, मी काही कुठल्या शाळेत गेलो नाही डिरेक्शनच्या किंवा असा काही कोर्स केला नाही आहे. पण या सगळ्याची सुरुवात मी शाळेत काही काय म्हणू स्किट्स लिहून गॅदरिंगमध्ये करणं किंवा असं, किंवा नाचणं, असं प्रकारे काय काय करत आलो. पण त्यावेळेला केबल टी व्ही हे सगळ्या जगात आलं, मुंबईत आलं. आणि त्या केबल टी व्हीवरती केबल ॲडव्हर्टाइजमेंट्स असायच्या आणि त्या पहिले शक्यतो एक चित्र दाखवायचं आणि त्याचं डब करायचं आवाज, अशा पद्धतीच्या होत्या. आणि त्याच्यात माझा मित्र आहे संदीप वेंगुर्लेकर, आज तो खूप मोठा इव्हेंट्सची कंपनी मोठी चालवतो. तर तोही केबलचं ॲडव्हर्टायझिंग करायचा आणि त्याच्या जाहिराती, किंवा एक ठाणे वार्ता नावाचं एक चॅनल होतं रामचंद्र तिखेंचं, तर त्यांच्यासाठी मी जाहिराती करत करत हळूहळू केबलमध्ये जशा टी व्हीवरती आपण बघतो तशा त्याचा एक स्टोरी बोर्ड तयार करून किंवा एक साधारणपणे 1 मिनिटाची किंवा अशी जाहिरात करणं, त्यामुळे ते खूप कठीण होतं किंवा त्याचा ट्रेंड नव्हता. तो ट्रेंड मी ज्या पहिल्या काही लोकांनी आणला असेल त्यापैकी मी एक आहे. आणि त्या अनुभवातनं डिरेक्टली मी ॲडव्हर्टायझिंग करायला लागलो आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स करायला लागल्यानंतर तो एक पाठीची एक अनुभव म्हणा किंवा त्यातनं ती सुरुवात झाली असं मला वाटतं. आणि एका साईडला मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अमिताभ बच्चन एवढं लहानपणापासून असा इम्पॅक्ट बघता बघता, त्याच्या फिल्म्स बघता बघता, त्यावेळी कुठल्या फिल्म बघायच्या वगैरे असं काही प्रश्न नव्हतं. जी थिएटरला लागेल तीच बघायला लागायची. त्यामुळे असं काही ग्लोबल फिल्म्स काय चालल्यात वगैरे असलं काही घेणं देणं नव्हतं तेव्हा. तर आता टी व्हीवर सुद्धा असे चित्रपट फार कमी दाखवले जायचे. त्यामुळे हे सगळ्याचं असं मिश्रण करत 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 आणि फारसं काही शिक्षणात काही, माझे वडील शिक्षण तज्ज्ञ आहेत पण मला त्यांच्या आधीच शिक्षण कळलं होतं असं मी सांगतो. याचं कारण या शिक्षणाने जे शाळेत शिकवलं जातं त्याने आयुष्यात काही घडणार नाही हे मला तेव्हाच कळलेलं, त्यामुळे त्याच्यात काही फारसा रस नव्हता मला. आणि तरी बरे टक्के मिळायचे, मला कधी फेल झालो नाही. आणि एका साईडला शिक्षण चालू होतं, म्हणजे त्या काळात काहीच चालू नसतं म्हणून शिक्षण चालू असतं. थोडंफार मी जबाबदारीने सांगतोय, मला शिक्षणातलं बऱ्यापैकी कळतं. त्यामुळे वन ऑफ द ॲम्बिशन माझं आहे की आयुष्यात मला अंतिमतः एक शाळा काढायची. तर हे सगळं असं काय म्हणू, अनेक रंग माझ्या आयुष्यात आहेत. राजकारण हा काही माझा पिंड बिलकुल नव्हता. मी उत्तम प्रतीचा गुंड होतो आहे किंवा आता थकलो आता, पण असंख्य सतत मारामाऱ्या लफडी मित्रांसाठी, आणि केवळ अमिताभ बच्चनसारखं मीच मारलंय वगैरे असं काही नाही. ज्यामुळे मार खाल्लाय, हातपाय तोडून घेतलेत, त्याशिवाय ते येत पण नाही अंगात तुम्हाला. पण अनेक क्षेत्रातली माणसं मला मित्र म्हणून मिळाले,
भेटली आणि आपण असं काही ठराविक एखाद्या माणसाला भेटतो आणि त्याच्याकडनं मला हे शिकायचं आहे असं होत नाही. एक त्यांच्या सहवासाने किंवा त्यांच्या बरोबर राहून किंवा अनाहूतपणे आपण शिकत जातो काही गोष्टी आणि आपल्याला ते नंतर कळतं की अरे हो, ही गोष्ट आपण त्या माणसाकडनं शिकलो. त्यामुळे तुम्ही कवी म्हणा, साहित्यिक म्हणा, खेळाडू म्हणा, गुंड म्हणा, पोलीस म्हणा, या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी संचित माझ्या आयुष्यात आहे असं मला वाटतं. आणि एके दिवशी अचानक मला मला फोन आला. ॲक्च्युली सुनील राऊत माझा मित्र, आता आमदार आहे तो, आणि संजय राऊत सगळ्यांना माहिती आहेत. तर त्यावेळी सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला शिवसेना सोडली होती आणि जवळजवळ अख्खी युथ विंग, सगळे युथ घेऊन ते बाहेर पडले होते. आणि त्यावेळेला नव्याने उभारणी करायची म्हणून मला त्यांचा फोन आला आणि मी ते ऑफर म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की हे करून बघूया. मला एक तो स्वभाव आहे की करून तर बघूया, हे माझं अनेक गोष्टींमध्ये असतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडतात किंवा घडल्या त्या गोष्टी कळतात. त्याच्या आधी 100पैकी 99 गोष्टी न घडलेल्या असतात. पण जी घडते ती अचानक समोर येते. आणि तो राजकारणाचा प्रवास एवढा गमतीदार झाला की एक आंदोलन झालं फेब्रुवारीमध्ये आणि कसंच TV चॅनल फोडण्याचं सौभाग्य माझ्या हाती लाभलं. ते आता कारणात शिरायला नको ते, पण त्यावेळी मी रातोरात ते एकदम माहिती झालो लोकांना. माननीय बाळासाहेबांनी माझ्याविषयी उल्लेख केला दुसऱ्या दिवशी सामनामध्ये. आणि ते असं होतं की वन फाईन मॉर्निंग आय बिकेम अ पॉलिटिशियन. आणि अचानकपणे ते असं ते घेतलं आणि मला फार मोठ्या पदावरती 2006मध्ये सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेबांनी बसवलं. ते म्हणजे भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष. आणि दॅट पोझिशन प्रिव्हियसली हेल्ड बाय राजसाहेब. म्हणजे त्यामुळे ते ग्लॅमर भयंकर होतं आणि मी काही फार केलं नव्हतं. पण त्याच्यामुळे एकदम राजकारणात मी सक्रिय झालो. त्यामुळे आधीपासून मला राजकारणात जायचं होतं की आम्ही त्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकत होतं असं काहीही नव्हतं. एक मात्र नक्की आहे की मी जे केलं आयुष्यात, मग ते गुंडगिरी असेल, राजकारण असेल, लेखन असेल, किंवा आता मी त्या सिरीज बनवतो किंवा या क्षेत्रात जे काही काम करतो, ते माझा एक डायलॉग आहे की नटवरलाल काम करताय तो बस कामही करताय. जेव्हा मी काम करतो तेव्हा ते भयंकर प्रामाणिकपणे करतो, ते काम कुठलंही असो. आणि त्या गुणामुळे मी तरलोय असं मला वाटतं आत्तापर्यंत. आणि दुसरी एक महत्त्वाची मला गोष्ट वाटतं की राजकारणात पण मी विद्यार्थी सेना म्हणून खूप वर्ष काम केलं, चित्रपट सेना म्हणून केलं. नंतर मी आता 2014ला सन्माननीय राजसाहेबांबरोबर त्यांच्या पक्षात आलो आणि आज मी नेता आहे मनसेचा. या सगळ्या गोष्टीत हा प्रवास इतका उलटसुलट झाला आहे आणि असं हे काही सहज होत नाही. अनेक वेळा तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा कोणाला तरी आपली माहिती सांगताना आपण केवळ एकदम चांगली आणि यशस्वी गोष्टही सांगतो, पण अनेक अनुभव असतात ते काय मला एकट्यालाच वाईट अनुभव असतात असं नाही. म्हणजे हल्ली काय खंजीर खुपसायचे दिवस चाललेले आहेत देशात, महाराष्ट्रात. त्यामुळे त्याच्यावरती म्हणजे एका कवितेच्या माझ्या 4 ओळी, त्या पहिल्या 4 ओळी अशा आहेत की 56 इंचांची छाती देण्यापेक्षा, देवाला सांगतो, देवा 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पाठ दे. जवळच्याच लोकांना, जवळच्याच मित्रांना खंजीर खुपसायला नीट वाट दे. तर असं आयुष्य अनेकांचं असतं, मी काही त्यातून वेगळा नाही. पण ते पचवण्याची एक गंमत असते. ते पचवल्यानंतर खरं तर गंमत येते. आणि काही वेळेला म्हणजे रेगेला भयंकर ॲप्रिसिएशन आलं. पण रेगे मी 10 वर्षापूर्वी लिहिलेला. मी नेहमी नवीन मुलांना सांगतो की त्यावेळेला माझ्याबरोबर विजू माने, रवी करमरकर वगैरे आम्ही ॲड्स करायचो. तेव्हा स्क्रीन प्ले म्हणजे काय हे करायला मी ती लिहिलेली कथा होती 50 पूर्ण अस्वस्थ म्हणून. आणि
तेव्हा कोण विश्वास टाकत नसतं. तुम्हाला तुमच्यावर आर्थिक स्वरूपाने विश्वास टाकायला तुम्हाला एक भयंकर नैतिक आयुष्य जगावं लागतं. आणि सुदैवाने ते एकदा तुमची पोझिशनिंग आली की तुम्हाला कितीही कोणीही पैसे लावू शकतं. पण ती पहिल्यांदा पैसे लावेपर्यंत तुम्हाला तुमचं काय म्हणू नैतिकता प्रूव्ह करावी लागते. आणि सुदैवाने मी त्या आर्थिक बाबतीत कधी काय म्हणू की भ्रष्टाचार केला नाही आहे आणि किंवा उलटसुलट कामं कधी माझ्याच्याने घडणार नाहीत, घडली नाहीत. त्यामुळे लोकांनी जसा जसा थोडे पैसे देऊन मित्रांनी मला दिले, माझ्याकडे काही होते, असं करत करत रेगे बनवला. अर्थात रेगेला जवळजवळ 24 अवॉर्ड्स मिळाली. म्हणजे अनेक फिल्म फेस्टिवल, मामीपासून अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये तो लागला. बेस्ट डिरेक्टर, बेस्ट स्क्रीन प्ले मला बऱ्याच ठिकाणी मिळालं. फिल्मफेअर माझं आहे त्याच्यात, झी किंवा सगळीच बरीचशी अवॉर्ड्स त्यावेळेशी मला मिळाली. पण फायनान्शियली म्हणाल ॲज अ प्रोड्युसर म्हणून तर रेगे इज अ लॉस. रेगे तेव्हा अर्थात डिस्ट्रीब्युशन काही माहिती नसतं. अनेक गोष्टी यातल्या फिल्म बनवणं जमलं, पण त्याच्या पुढचा धंदा जो असतो तो माहितीच नव्हता, त्यामुळे जमला नाही. पण ठीक आहे, आता त्याला लॉस म्हणावा का अवॉर्ड मिळाले किंवा मी ॲज अ फिल्म मेकर म्हणून मला लोकांनी ओळखायला सुरुवात केली तर यश म्हणावं. आणि असं असं करत करत ठाकरे झाला. ठाकरेची मी भाग्यवान समजतो की त्यावेळेला की राजसाहेबांनी सुद्धा मला परवानगी दिली आणि तिकडून उद्धव साहेबांनी सुद्धा परवानगी दिली की मी डिरेक्ट करू शकतो. आणि आनंद वाटतो, गंमत वाटते, देवाचे आभार मानतो. पण राजकारण आणि कलाकार म्हणून हे तरी परस्पर विभिन्न असलं तरी इन अ वे मला असं वाटतं की माझ्या कलाकृतींमध्ये अनुभवांचा जो उपयोग होता ना, तर ऑफकोर्स राजकारणातल्या अनुभवांचा निश्चित उपयोग झाला आहे. रादर मी रान बाजारसाठी तर नक्कीच सांगेन. रान बाजार काही अनुभवाने मी ते काही कन्सिव्ह केलं अशातला भाग नाही आहे. पण झालाच उपयोग. जवळनं एक तर खूप मोठमोठ्या माणसांशी मला भेटायला मिळालं आणि राजकारणातले अनेक कंगोरे त्याच्यामुळे मला जवळून पाहता आले. त्यामुळे ते नॅचरली ते शूट करताना किंवा क्राफ्टिंग करताना ते नकळतपणे ऑथेंटिसिटीकडे जास्त जातात. किंवा रेगेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ती जी मोडस ऑपरंडी असते पोलिसांची किंवा ते मी त्यांची काय म्हणू आपण मानसिकता मी जवळनं बघितली असेल म्हणून किंवा आहे म्हणून मला ते जास्त क्लॅरिटीने स्वच्छती भूमिका किंवा ते कॅरेक्टर मला दिसतं. आणि राजकारणात सगळं हे करत असताना हे भयंकर पॉवरफुल क्षेत्र आहे की तुम्हाला ते पुढे जाताना काय करावं लागेल आणि काय प्रेशरने करावं लागेल याला काही लिमिट नसतं. आणि तेवढे तुमची जिगर पाहिजे आणि तेवढे तुम्ही काय म्हणू त्याला डेडिकेटेडली कन्व्हिक्शन पाहिजे की मला हे करताना मी मध्ये आलेल्याला गप्प बसवू शकतो किंवा बाजूला काढू शकतो. आणि या वृत्तीची तलवार हातात असावी लागते. तर मी खूप बोलतो किंवा मी खूप बोलू शकतो म्हणून मला बाजूला काढण्याचे प्रकार किंवा मला बाजूला काढण्याचे प्रयत्न जास्त झाले. पण असं असतं की तुम्हाला आपण एक हार मानण्याचा स्वभाव माझा नक्कीच नाही आहे आणि ते मी मानतही नाही कधी. हारलो तरी एखादं म्हणतो ना, लढाई एखादी हारलो तरी युद्ध मी जिंकणार या वृत्तीने मी पुढे जात असतो किंवा पुढे जावं प्रत्येकाने. काय फार की युद्ध आणि कुठे काय अटकेबार झेंडे मी काही लावले नाहीत. अभी तो शुरुआत हुई है, अभी बहुत कुछ करना बाकी आहे. आता कुठे एका प्लॅटफॉर्मवरती रान बाजारसारख्या एका वेबसिरीजमुळे सर्वदूर पोचण्याचा आणि वेब कॉन्टेंट किंवा वेब प्लॅटफॉर्म OTT प्लॅटफॉर्म हा एवढा मोठा सुंदर मोठा कॅनव्हास असतो की आपल्याला हवं तसं त्याच्यावर पेंटिंग काढता येतं. त्यामुळे ते पहिलं पेंटिंग लोकांना भयंकर आवडलेलं आहे, रान बाजार नावाने. आता त्यामुळे बरेचसे कॅनव्हास घेऊन लोक समोर उभे आहेत नवीन वेबसिरीज किंवा फिल्मच्या माध्यमातून. खूप काम करायचं आहे, खूप डोक्यात आहे आणि तुम्हाला या क्षेत्रात तुम्हाला हिट व्हावं लागतं आणि ते प्रत्येक वेळी व्हावं लागतं. तुमचं एक फसलेलं काम तुम्हाला 5 वर्ष मागे घेऊन जातं आणि
ते जर करायचं असेल तर आता टाइम टू टेक ऑफ आहे असं मला वाटतं. अभी उडना तो बहुत बाकी आहे, आसमान निगलने का भी बाकी आहे. सध्या या क्षेत्रात करिअर करायचं किंवा करिअरचं एक स्टेज आली असेल की मी आता मला असं वाटतं की मी त्या एंट्री केली आहे, स्ट्रॉंग एंट्री केली आहे रानबाजारने वेब OTTमध्ये. पण तुमची आत्ताची कॉम्पिटिशन आहे ना, हे सोपं नाही आहे. तुमची आत्ताची कॉम्पिटिशन ग्लोबल आहे. तुम्ही मराठी चित्रपट करून मराठी चित्रपटांशी कॉम्पिटिशन करत नाही आहात. मी नेहमी म्हणतो की लँग्वेज इज नॉट अ बॅरियर नाऊ. तुम्ही स्पॅनिश बघता, तुम्ही टर्किश बघता, तुम्ही इंग्लिश बघता. त्यांच्याकरता हिंदी आणि मराठी किंवा मल्याळम हे तितकंच एलियन लँग्वेजेस आहेत. आणि मी खूप पूर्वीपासून हे म्हणतो, रेगेच्या आधीपासून, जेव्हा मला म्हणजे की देर इज ओनली वन लँग्वेज ऑफ द फिल्म, लँग्वेज ऑफ द व्हिज्युअल्स. तुम्ही व्हिज्युअल्सने तुम्ही काय दाखवता, तर तुमचा कॉन्टेंट काय आहे ना, त्याला लँग्वेज कुठली आहे, त्याला अकिरा कुरोसावा तुम्ही बघता, तुम्ही अजून माजिद मजिदी बघता. आणि तर मला असं वाटतं की त्या कॉम्पिटिशनमध्ये जर उतरायचं असेल ना, तुम्हाला स्ट्रॉंग कॉन्टेंट घेऊन उभं राहायला पाहिजे. आणि मी हे मानत नाही की मराठी करता म्हणजे थोडं खाली आहे, हिंदी करता म्हणजे वर गेलं, आणि इंग्रजी करता तर अजून काय. असं कुछ नाही आहे. अभि तुम्ही एक ओपन ग्राउंडमध्ये ओपन कॉम्पिटिशन समुंदर में आए हो. तुमच्याकडे जे असेल ते किती चमकदार आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणार आहे, किंवा किती चांगलं आहे कॉन्टेंट त्याच्याकडे लक्ष जाणार आहे. आणि मला खूप असं वाटतं की तुम्ही जेवढं लोकल, जेवढं मायक्रो, हे भावनांचा खेळ जेवढा तुम्ही ह्युमन बिईंगचा दाखवाल तुमच्या इथे असलेला, तेवढाच तो ग्लोबल असतो. कारण सर्वदूर माणूस म्हणून ती भावना सेम असते. या बाबतीत मी उत्तम उदाहरण देईन की आता माझे 2 टीजर आले रानबाजारचे, प्राजक्ताचा आणि तेजस्विनीचा. आणि त्याच्यात खूप ट्रोलिंग झालं आणि बरंच काय काय. आता जे काही म्हणजे त्यांना मी ट्रोलर्सना मी फाट्यावर मारतो, ते काही म्हणजे मी खरं मारतो जाऊन, पण आता ते बंद केलं मी ते. पण त्याच्यात अनेक लोकांना असं वाटलं की काय तिला उघडं नागडं दाखवलं, हे OTT आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं का असं दाखवावं. याच्या पलीकडे आपण दुर्दैवाने जात नाही की काय थॉट असू शकेल. एक अभिजित पानसे नावाचा दिग्दर्शक, एक मेकर आहे, काय थॉट असू शकेल का त्याला कधी पॉन दाखवायचं आहे. आणि म्हणजे त्याच्यात काही थॉट असेल का नाही असेल असा काही विचार करणार का. आज तो मी टीजरचा थॉट जो मांडला की तो ग्लोबल थॉट, म्हणजे मनात तो ग्लोबल थॉट म्हणून मी मांडला आहे तो, की या जगात कोणीतरी कुठेतरी जेव्हा सत्तेवर येत असतं तेव्हा एक सामान्य माणूस चे कपडे निघत असतात, नागडा होत असतो तो, आणि दुसऱ्यावर अत्याचार होत असतात, त्याच्यावर कोणतरी चढत असतं. ही गोष्ट ग्लोबली सगळीकडे जगभर आहे. आणि तुम्हाला त्यात काय दिसलं तर प्राजक्ता आणि तेजस्विनीचं उघडं अंग. मला कीव येते अशा लोकांची, आणि मला चीड येण्याच्या पलीकडे हे सगळं गेलंय की आर्ट हे फक्त त्याच्यामध्ये एक काहीतरी एक्सप्रेशन द्यावं म्हणून. त्या मुली काय छछोर मुली किंवा त्यांचं काही चारित्र्य असं नाही आहे. काही ॲक्टर्स आहेत, त्या कलाकार आहेत, एक विश्वास ठेवून मेकरवरती त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे. आणि ज्यांचं काम केलेलं आहे त्या प्रॉस्टिट्यूटसुद्धा ह्युमन बिईंग्स आहेत. आणि या सगळ्या गोष्टीत आपली अभिरुची अतिशय खोट्या संस्कृतीत आणि संस्कारांचं पांघरवून घेऊन तुम्ही डोळे दाखवू नका. त्या पांघरवण्याच्या आत तुम्ही सनी लिओनीचे व्हिडिओज बघता. ज्यांनी सनी लिओनीचे बघितले नसतील ना व्हिडिओ, त्यांनीच पहिले माझ्याशी बोलायला यावं ट्रोलिंग या विषयावर. किंवा ज्यांचा मोबाईल सगळे घरातले आणि हे ओपन लॉक न करता वापरतात ना, त्यांनी माझ्याशी बोलायला यावं. तर त्यामुळे हे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून, हे मला सांगू नये. मला त्याचा काही फरक पण पडत नाही. कलाकारांनी स्वतःची क्रिएशन्स करत राहावी. रानबाजार हे त्यातलं क्रिएशन आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीच्या पलीकडचं आहे. तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनला उतरतात, शिव्यांवरनं अनेक वेळा मला रानबाजाराविषयी बोललं गेलं की खूप शिव्या घातल्यात. अरे तुम्ही देत नाही म्हणजे शिव्या घालणारे लोक नाही आहेत असं नाही. त्या शिव्या अतिशय ठरवून ती लोक देतात, ती कॅरेक्टर्स देतात, तिथेच त्या शिव्या ठेवलेल्या आहेत.
आणि शिव्यांविषयी काय घेणं देणं आहे? आम्ही 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 जगलो, आम्ही तुकारामांपासून अभंगांपासून आम्ही नामदेव ढसाळांपर्यंत आम्ही आलो, मर्ढेकरांपर्यंत बासी मर्ढेकरांपर्यंत आम्ही वाचल्यात का कविता? गांडू बगीचा ढसाळ्यांचा वाचा, या माणसाने नावाची कविता यूट्यूबवर बघा, काय शब्द आहेत ते. तो समाजाचा एक भाग आहे आणि त्या समाजाच्या भागाला ती भाषा फ्रंटलाईनला घेऊन आलेले ढसाळ यांनी अख्ख्या प्रस्थापित सारस्वतांची जमीन हादरवून टाकली होती. विद्रोही साहित्याचा आमच्यावर संस्कार आहे आणि म्हणून जाणून बजून काहीतरी दाखवायला काहीतरी विद्रोही करायचं असं नाही. तो समाज तसा आहे, त्या त्या ठिकाणी ते लोक शिव्या देतात, तुम्हाला माहिती नाहीये. हा एक्सप्रेशनचा भाग आहे, हा रिअलिझमचा भाग आहे. काय ग्रो ॲज अ व्ह्युअर, ग्रो ॲज अ काय म्हणू तुम्ही एखाद्या कलेला अभिरुची संपन्न तुमचा जो ॲटिट्यूड आहे त्याला तुम्ही वायडन अप करायला पाहिजे या ग्लोबल आयुष्यात, असं मला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टी करता करता आता रान बाजार, खरं तर लाईव्ह रान बाजार जो चालू आहे तो माझ्या सिरीजपेक्षा पॉवरफुल आहे, पण तरी एक रान बाजार गेल्या अनेक दिवस घोळत होता माझ्या. रादर लॉकडाऊनच्या आधीच तो माझ्या डोक्यात होता आणि मी ते चालू होतं. मग नंतर तो आत्ता झाला. अक्षय भरदापूरकर प्लॅनेट मराठीने असं रेड कार्पेट टाकलं मला. माझा अक्षय जवळचा मित्र आहे, त्यामुळे कुठे काही इंटरफिअरन्स नव्हता. आणि जेव्हा क्रिएटिव्ह इंटरफिअरन्स नव्हतं तेव्हा एखादं सुंदर पेंटिंग घडतं एखाद्या कलाकाराचं, तसं ते झालेलं आहे. आता त्याला बघ जो रिस्पॉन्स आलेला आहे म्हणजे तो मला असं वाटतं की ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे अनेक रिव्ह्यूजमध्ये आलं आहे की बेस्ट इंडियन कॉन्टेंट आहे किंवा पहिल्या 5 एक रिपोर्ट आला तर कुठल्या OTTवर कुठल्या 5 सिरीज बघाव्यात. आता 2 दिवसापूर्वीच एका मोठ्या एका मासिकाचा रिपोर्ट आहे तो नॅशनल, की 5व्या नंबरवर एक अमेरिकन सिरीज आहे, 4थ्यावर मल्याळम आहे, 3ऱ्यावर एक परत अमेरिकन आहे, 2ऱ्यावर ब्रिटिश आणि 1ल्या नंबरवर रान बाजार लिहिली आहे. 3 एपिसोड्स बघितल्यानंतरच मला एका खूप मोठ्या माणसाचा फोन आला की भयंकर आवडलं. डिरेक्शनविषयी ते बोलले, एक फ्रेमविषयी बोलले आणि DOPचं काम सुंदर आहे बनले, कास्टिंगविषयी बोलले. खूप कौतुक केलं माझं आणि आय एम इगरली वेटिंग फॉर नेक्स्ट एपिसोड सांगितलं. आणि कधी भेटायला आमंत्रण दिलं मला. त्या माणसाचं नाव डॉक्टर श्याम बेनेगल. आणि मला असं आत्ताही बोलताना माझ्या अंगावर काटा आला की एखाद्या वेळेस इतकं सुखावून जातं, आपण करत असतो काम पण ते कितपत उंचीचं आहे आपल्याला माहिती नसतं. परवाच्या दिवशी आपण रिअलिझम ज्यांच्याकडनं अगदी अंकुश नावाची फिल्म आलेली आणि तेजाब ज्याचा स्क्रीन प्ले आजही अभ्यासाला घ्यावा, त्या एन चंद्रांचा मला फोन आला परवा. हा प्रवास इथपर्यंत चाललेला आहे. पुढे काय करणार काय नाही, राजकारण काय करणार. आयुष्यात माझ्या एक लफडा कायमचा आहे की राजकारणात लोक मला कलाकार समजतात आणि कलाकारांमध्ये राजकारणी समजतात. माहीत नाही कशात आता करिअर घडणार आहे.